फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसं आहे सगळेजण मस्त मजेत आहात ना? तर आता आम्ही आलेलो आहोत टेरेसवरती आणि इथे तुम्ही बघत असाल जास्वंदीला खूप छान अशी फुलं फुललेली आहेत। आणि खरं तर ही सगळी जण आधीच आलेली आहेत माझ्या पुढे, मी आत्ता आलेली होती। तर ही दोघं जण असली की कसं दोघांनाही यावं लागतं वरती, कारण की ना स्वीटी कुठेही पळत राहते किंवा गोल्डन कुठेही पळत राहतो, त्यांच्यावरती लक्ष ठेवावं लागतो। तर आता इथे पाण्याने भरलेली बादली होतीच ऑलरेडी, फक्त ती पाणीचे होतं ते झाडांना घालायचं होतं। तर गोल्डनचं असं होतं की त्याला त्या बादलीला पाणी प्यायचं नव्हतं, त्याला ते नळाचं पाणी प्यायचं होतं। तो बोलत होता की ते नळ चालू करून दे, तर मी काही त्याला चालू करून दिलं नाही। म्हटलं ते काय नाही, म्हटलं याच्यातलं प्यायचं तर पी, नाही तर म्हटलं राहू दे। तर आता इकडे झाडांना म्हटलं पाणी पटकन घालून घेऊया आणि काही जास्त वेळ थांबणार नाही आहोत, कारण की कामं बरीच आहेत। तर आधी मी सकाळी आधी नाश्त्याचं असतंच, तर ते आवरलेलं आहे म्हणा, फक्त भाकरी जाऊन बनवायची आहे मला आणि जेवणाचं पण आहे म्हणा। तर सकाळी कितीही जरी लवकर उठायचा प्रयत्न केला ना, तरी पण कसा वेळ जातो हे काही कळत नाही आहे। आणि आता इथे अहोंना सांगितलं की चला आता झाडाची फुलं फुललेली आहे ते म्हटलं आधी काढा आणि आपण म्हटलं आता खाली जाऊया, कारण की ही काय ऐकायला तयार नव्हती। स्वीटी तर काय इकडे तिकडे कुठेही उड्या मारायला बघते, मग भीती वाटते तिची, त्याच्यामुळे मग म्हटलं की चला आता जास्त वेळ थांबूया नको, आपण आपल्या घरी जाऊया। तर त्यांना काही यायचं नव्हतं, त्यांना असंच वरती मजा वाटते, पण आम्ही त्याला लवकरच आणतो, कारण की जास्त वेळ म्हटलं काय थांबून उपयोगाचं नसतं। तर आज ना बरीच अशी जास्वंदीला फुलं फुललेली होती आणि खूप छान वाटत एवढी फुलं फुललेली आहेत। ती जे नवीन जास्वंदी आणलेल्या आहेत ना, तर त्याचं जे येलो कलरचं जे झाड आणलेलं होतं ना जास्वंदीचं, त्याला मस्त अगदी हल्ली फुलं फुलायला लागलेली आहेत। तर त्यानंतर आमचा नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे। अहो आमच्या ऑफिसला गेलेत, पण तो ऑफिसला गेल्यानंतर माझी बरीचशी कामं असतातच। तर आता इथे म्हटलं आधी सगळं झाडून वगैरे घेऊया। सकाळी एकदा कचरा काढला तरी पण नंतर हा काढावाच लागतो, कारण की गोल्डनचं कसं असतं हल्ली ना तो खूप आगाऊ बनत चाललेला आहे। आगाऊ म्हणजे काय, तर त्याला काही खायला दिलं ना असं बिस्किट वगैरे काय, तो असा ते चुरा करून टाकणार, मग तो परत मला कचरा काढावाच लागतो। आणि ह्याच्यामुळे काय होतं की ही दोघं जण ह्या दोघांना सांभाळायचं आणि परत माझी कामं करायची, याच्यातच माझा जो वेळ असतो ना, पूर्ण दिवस कसा संपतो हेही कळत नाही खरं तर। तर आता इथे तो सोफा वगैरे जरा झाडून घेते, फारसं काही धूळ वगैरे नव्हती आहे म्हणजे, पण जास्त नाही आहे, म्हणून म्हटलं की आता यानेच जे ब्रश आहे त्या ब्रशनेच म्हटलं झाडून घेऊया। आणि गोल्डन वाकून वाकून बघत होता, त्याला ॲक्च्युली खरं तर भूक लागली आहे, कारण की त्याला सकाळी थोडंसं जे काही फूड त्याचं खाल्लं तेवढंच, त्याच्यानंतर त्याचं असं असतं की मला काहीतरी दे खायला, तर त्याला द्यायचं आहे, पण माझी काही कामं आवरत नाही आहे। त्याच्यामुळे मी त्याला सांगितलं की थोडा वेळ थांब, माझं हे काम आवरू देत आणि त्याच्यानंतर म्हटलं तुला आधी फूड देते। आता इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल ना, तर एका साईडने बघा व्हिडिओमध्ये जरा ब्लर दिसत आहे। आता त्याचं काय कारण आहे मला कळलं नाही, कारण की माझा मोबाईल मी चेंज केलेला आहे, कारण की माझा जो मोबाईल होता ना तो गोल्डनने 2-3 वेळा असाच पाडून त्याला असे स्क्रॅच वगैरे पडलेले आहेत। त्याच्यामुळे कसं आलं की माझ्या मोबाईलमध्ये मी व्हिडिओ फारसं शूट केलं नाही आहे। आणि कसं होतं की माझ्या मोबाईलचा भरपूर वापर होतो, कारण की एडिटिंग परत व्हिडिओ वगैरे बनवणं सगळं त्याच्यावरती, एका मोबाईलवरती सगळी कामं मी करत असते। त्याच्यामुळे काय होतं की त्या मोबाईलवरती म्हटलं जास्त आणखी ताण देता नाही, आणि म्हणून मी हा आता नवऱ्याचा मोबाईल वापरते। तर त्याचा आता मोबाईलची जी सेटिंग आहे कॅमेऱ्याची वगैरे मला काही माहिती नाही एवढं, त्याच्यात एवढं काही समजत नाही आहे। त्याच्यामुळे म्हटलं की या साईडला पण ब्लर दिसत होतं, मी बघत होते कसं काय ब्लर दिसते वगैरे, पण मला काही कळलेलं नाही आहे आणि मला फारसा वेळ नव्हता, त्याच्यामुळे म्हटलं की थोड्या वेळानंतर म्हटलं सेटिंगचं काय ते बघेन म्हणून। तर आता इकडे थोडीफार साफसफाई जी होती, जे झाडलोट होती ती केली। त्याच्यानंतर आता इथे ड्रेसिंग टेबलमध्ये पण बरेच अशा काही वस्तू होत्या ज्या एक्सपायर वगैरे झाल्या आहेत, आपली औषधं वगैरे असतात किंवा गोल्डनची पण काय काय औषधं वगैरे होती, गोळ्या वगैरे, तर त्या एक्सपायर वगैरे झालेल्या होत्या, त्याच्यामुळे म्हटलं त्यात टाकून देऊया। आणि इथे माझं ड्रेसिंग टेबल म्हटल्यावरती काही काही पसारा हा असतो, कारण की मी त्याच्यातलं काही ना काहीतरी काढत असते आणि वेळ नसला की मी तसंच ठेवून देते, म्हणून म्हटलं जरा थोडंसं म्हटलं आवरून घेऊया। आणि इथे वरच्या कप्प्यामध्ये ना पर्स इतक्या झालेल्या आहेत, त्या एवढ्या मेसी झालेलं होतं, तर ते म्हटलं जरा व्यवस्थित लावून पण ठेवूया। तर आता गोल्डनची औषधं ज्यावेळी मी काढते ना, त्यावेळी ते एक छोटंसं बास्केट आहे त्याचं, तर त्याला माहिती आहे की ते आपलं बास्केट आहे, तो लगेच बघायला येणार की ही काय करते म्हणून। तर तो सारखा नुसता वाकून वाकून बघतोय की माझं बास्केट का काढलं नाही तिने, तर असं त्याचं मध्ये मध्ये चालू होतं। आता इथे थोडीशी म्हटलं वरच्या इथे थोडीशी धूळ वगैरे झालेली होती, तर म्हटलं पुसून घेऊया, बाकी काही नाही। आणि क्लिप वगैरे जे होते ना ते असेच पसरलेले होते सगळीकडे, तर म्हटलं जरा परत एकदा आपण एकत्र ठेवून देऊया। आपण कितीही ठेवलं तरी परत आपण ते असे पसारा करतोच म्हणा, पण कधी मध्ये मध्ये आपल्याला ज्यावेळी वेळ असतो त्यावेळी तेवढा जरा पसारा आवरण्याचा प्रयत्न करणं पण तेवढं पण गरजेचं असतंच म्हणा। तर
वरती थोडीशी धूळ होती, तर म्हटलं जरा ते पुसून वगैरे घेते. आणि इथे पर्स वगैरे पण त्या ज्या काही व्यवस्थित नव्हत्या त्या म्हटलं जरा व्यवस्थित अशा जागा करून लावून ठेवूया. तर आता वरती पर्स वगैरे मी सगळ्या लावून ठेवल्या. तर खाली ना माझे क्लिप वगैरे होते, त्यांचा पसारा जरा जास्त होता, तर त्यासाठी मी एक बॉक्स होता क्लिपचा तो काढला आणि त्यामध्ये सगळे क्लिप वगैरे सगळं जरा लावून ठेवलं. त्याच्यानंतर कपडे वगैरे धुतलेलेच होते म्हणा, फक्त ते सुकत वगैरे घालायचे होते, तर तेच आता मी म्हटलं तर सुकत वगैरे जरा घालते. आणि बाहेर पण थोडं ऊन आलेलं होतं आणि म्हटलं की आज खरं तर बरेच कपडे होते, कारण की आमचे साहेब ज्यावेळी गावी जातात ना त्यावेळी त्याचं कसं असतं, तिकडे मॅच वगैरे असले ना की ते एवढे कपडे खराब झालेले असतात किंवा त्याचे जे शूज असतात ते बघण्यालायक पण नसतं, इतके खराब झालेले असतात. धुळीने वगैरे सगळी माती वगैरे लागली, त्याच्यामुळे त्याचे शूज पण सगळे व्यवस्थित अगदी धुतले आहेत. ते म्हटलं आता उन्हामध्ये ठेवून देऊया, कारण की आता ऊन पण आहे. आणि त्याच्यानंतर इथे थोडं पाणी पण पडलेलं होतं कपड्यांचं, तर ते पण म्हटलं जरा झाडून वगैरे घेऊया, कारण की ते पाणी पडलं की मला कंटाळा येतो, मग ते असं लागत राहणार किंवा ही नाचत असतात परत, मग ते डाग वगैरे पडतात फरशीवरती, म्हणून म्हटलं जरा पाणी मारून व्यवस्थित म्हटलं झाडून पण घेऊया. आणि आज खरं तर झाडांना पाणी घालायचं विसरले. वरच्या झाडांना ना पाणी घालणं दररोज होतं, पण इथल्या झाडांच्या काय लक्षात राहत नाही. कधी कधी ना दुपार होते आणि त्याच्यानंतर आठवण येते की अरे इथली झाडं जी आहेत त्यांना पाणी घालायचं राहूनच गेलं. तर आता खरं तर दुपारच झालेली होती, म्हणजे 12 वाजलेले होते आणि मी झाडांना पाणी घातलं. सकाळी काय लक्षात नाही म्हणून मी आत्ता घातलं. आणि आता गोल्डनला भूक लागलेली होती 12 वाजेपर्यंत, बिचाऱ्याने कंट्रोल केलं होतं, पण म्हटलं आत्ता तो काही कंट्रोल करणार नाही, त्याच्यामुळे मग त्याला मासा आणि भात असं मिक्स करून त्याला दिलेलं आहे. तर तो आता कितपत जेवणार आहे माहिती नाही मला, थोडंसं जेवेल आणि त्याच्यानंतर मला भरवावं लागणार आहे. त्याची हल्ली खूप म्हणजे त्याचं असं असतं की माझे लाड करायचे, तुम्ही सगळं भरवायचं वगैरे असं त्याचं असतं, तर त्याच्यासाठी मग तेवढा वेळ हा द्यावा लागतो. त्याच्यानंतर काय झालं, सकाळी मी मटर बटाटा भाजी केली होती, पण ती काय आता पुरेल जेवणाला असं काही वाटत नाही, त्याच्यामुळे म्हटलं आता कोबी होता, तर म्हटलं कोबीचीच भाजी बनवूया. आणि कोबी एकदम फ्रेश होता ना, त्याच्यामुळे त्याची भाजी छान झाली होती. आणि माझ्या नवऱ्याचं असं आहे की कुठचाही पदार्थ समजा जर त्याला आवडला तर तो अगदी सांगणार की हा छान झालं होतं वगैरे, त्याच्यामुळे त्याला ही भाजी कोबीची होती ती आवडलेली आणि छानच होती आणि एकदम फ्रेश होता ना. आणि कुठचीही भाजी असू त्या ती फ्रेश असेल तर त्याची चव आणखी चांगली म्हणजे चवदार लागते ती भाजी. तर म्हटलं आता पटकन म्हटलं कोबीची भाजी बनवून घ्या. बाकी सगळं जे आहे आमटी वगैरे सगळी बनवली होती, फक्त भाजीच म्हटलं आता कमी पडणार आहे, तर म्हटलं बनवून घेऊया. परत काय संध्याकाळी परत जेवणाचं असणारच आहे, काहीतरी भाजी वगैरे करा किंवा भाकरी वगैरे करा, हे परत शोधावं लागतं. तर त्याच्यानंतर काय झालं, गावावरून तांदूळ आणलेले होते, पण ते काय मी ठेवलेले नव्हते आणि म्हणून म्हटलं आता हे डबे काय झालेलं की डबे जे होते ते खराब झाले होते, तर त्याच्यामुळे ते आम्ही धुतले आधी. सगळे 2 डबे होते, त्या दोन्ही डबे आधी धुतले, कारण की बरेच दिवस झाले खराब झालेले, सगळे डाग वगैरे पडलेले. तर म्हटलं धुवूया आणि त्याच्यानंतर म्हटलं ते सुकवूया आणि नंतर म्हटलं तांदूळ व्यवस्थित म्हटलं त्याच्यामध्ये भरता येतील. तर हे सगळे ते दोन्ही डब्यामध्ये तांदूळ जे आहेत ते भरून ठेवून देणार आहे. मग एक माझं काम झालं आणि कसं जागा पण अडवून राहते ना, अशी पिशवी बाहेर ठेवलेलं खराब पण दिसते, त्याच्यामुळे म्हटलं जरा इथलं हे पण काम करून घेते. आता मला कुकर पण लावायचं आहे खरं तर त्याच्यासाठी आता मला म्हटलं आधी हे तांदूळ पण ठेवते आणि कुकर पण लावून घेते. आता इथे ओट्यावरती तुम्हाला पसारा दिसेल, पण तो मला थोड्या वेळाने आवरून मी घेणार आहे सगळं. त्याच्यानंतर काय दिवसभर व्हिडिओचं एडिटिंग करा, रील बनवा, हे सगळं कामं मी करतच होते. आणि आता संध्याकाळ झालेली आहे, इकडे शेवपुरी पाणीपुरीचा आमचा बेत होता, तर आता तेच मी खाते. खरं तर माझ्या पाठीमागे थोडा पसारा आहे जो मला आवरायचा आहे, कारण की माझा रील वगैरे बनवायचे होते ना, तर त्याच्यासाठी मी काम जे आहे ते केलं होतं, पण ते सगळं मला आवरायचं होतं. पण आता इकडे म्हटलं आता हे आधी खाऊन घेते आणि त्याच्यानंतर म्हटलं हे आवरून घेते. आणि गोल्डन माझा वाट बघतोय ते म्हणजे टेरेसवरती जाण्यासाठी, कारण की संध्याकाळी आम्ही एक तरी फेरी मारून येतो वरती, त्याच्यामुळे त्याचं असं झालं होतं की कधी एकदा तू खातेस आणि कधी एकदा तुझं आवरतेस आणि कधी एकदा आपण वरती जाऊन फिरून येतो. पण आज काय झालं की आज नवरा लवकर आलेला होता आणि माझी पण कामं जी आहे ती माझ्या कामानं उशीर झाला आणि तो आज लवकर आला, त्याच्यामुळे टेरेसवरती काही जाणं झालेलंच नाही आहे. त्याच्यामुळे गोल्डन जरा हे करतोय म्हणजे मस्तीखोर जरा जास्त झाला आहे, कारण की त्याचं असं होतं की जायचंच आहे, पण त्याला काही जायला भेटलं नव्हतं. आणि इथे आता हे काजूचे गर होते, म्हणजे काजूचे गर नाही खरं तर काजू होते, ओले काजू आणलेले होते, तर ते आता ते कट करायचे होते. तर सकाळी काही मला वेळ नाही भेटला, मी विचार करत होते की म्हटलं करून टाकेन काम, पण म्हटलं एक असं होतं की मी एकटीने केलं तर मला वेळ पण लागणार होता, त्याच्यामुळे मग म्हटलं की जाऊ दे रात्री काय ते बघूया म्हटलं.
तर त्याच्या आधी मी पहिल्यांदा ती भाजी वगैरे सगळं बनवून घेतलं आहे, कारण की जेवणाचं एक झालं ना की म्हटलं बरं पडेल. म्हटलं जेवण आवरून घेऊया आणि त्याच्यानंतरच हे काम करायला घेऊया. आता जेवण आमचं झालेलं आहे, फक्त जेवायचं बाकी होतं. तर त्याच्या आधी मी नवरा बोलला की हे आपण काजूचे गर आहे ते म्हटलं कट करून ठेवूया, कारण की उद्या सकाळी भाजी बनवायला मग मला बरं पडेल. तर आता इथे नवऱ्याने सगळे गर कट करून दिलेत आणि मग मी त्याला सांगितलं की आता तू जा, मी बाकीचं मी म्हटलं करेन. आता इथे हे गर जे आहे ते काढायचे आहेत आपल्याला, त्याच्यानंतर ते आपल्याला पुसून ठेवायचे आहेत, नाहीतर मग ते ना असं जो डीक असतो ना तो असं ते एक वेगळीच चव लागते. त्याच्यामुळे ते गर जे असतं ते पुसून ठेवावे लागतात आणि पुसून मग ते फ्रीजमध्ये ठेवले काय मग काही नाही, मग कधीही तुम्ही भाजी केलं ते काही प्रॉब्लेम नसतो. तर आता इकडे आमचे कॅमेरामॅन आहेत, ते काहीतरी मला चाललं होतं जो बोलणं, त्याच्यावर मी हसत होते त्याला. आणि ह्याच्यात काय झालं माहिती आहे का गोंधळ, की त्याचा जो डीक होता ना मला असं वाटतं की तो उडाला आहे माझ्यात असा ओठांच्या असा वरती, त्याच्यामुळे तो चुरचुरत होता मला. तर इथे नवऱ्याने सांगितलं मला तेल लावून ठेव म्हणून. आता ते नक्की डीक लागलं की काय झालं मला कळलं नाही आहे, पण मला खूप हसायला येत होतं. तर आजचा हा व्लॉग इतकाच होता. आता भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तिथपर्यंत बाय बाय.